मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओजपासून आपण इयत्ता 8वी साठी जून महिन्यामध्ये होणारी परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा NMMS म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप, ज्यालाच आपण मराठीमध्ये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा योजना, या परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयातील एका पाठावर आधारित महत्त्वाचे प्रश्न घेऊन त्या प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या स्पष्टीकरणासह आपण माहिती घेत आहोत। तर या परीक्षेचे स्वरूप काय आहे, या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी किती मार्क्स मिळवावे लागतात, स्कॉलरशिप किती रुपयांची मिळेल, ह्या सर्वांची माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। तर या अगोदर आपण एकूण 4 व्हिडिओज या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तर आजचा हा 5वा व्हिडिओ। या 5व्या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान या विषयातील पाठ 5वा अणूचे अंतरंग, तर या पाठावर आधारित काही महत्त्वाचे निवडक प्रश्न आपण निवडलेले आहेत। त्या प्रश्नांच्या उत्तराच्या स्पष्टीकरणासह आपण सर्व माहिती अभ्यासणार आहोत। चला तर मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, टिंबटिंब मूलद्रव्याची संयोजा 0 असते। हा पाठ अतिशय सोपा आहे आणि यावर हमखास प्रश्न असतातच। तर पाठावर आधारित काही महत्त्वाचे मुद्दे त्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊया। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अणूची रचना, अणूचे अंतरंग हे पाठाचं नाव आहे। तर अणू म्हणजे काय लक्षात असू दे, या संदर्भामध्ये आपल्याला बरेचसे अणु सिद्धांत या पाठामध्ये दिलेले आहेत। त्या सर्व सिद्धांतांची अणूच्या प्रारूपाची आपल्याला माहिती घ्यायची आहे। मग त्यामध्ये रुदरफोर्ड असेल, डाल्टन असेल, हे सर्व गोष्टीची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सर्वात साधी गोष्ट लक्षात असू द्या, अणू 2 भागांनी बनलेला आहे। पहिला म्हणजे अणूचे केंद्रक आणि त्यानंतर अणूच्या केंद्रकाबाहेरील भाग। अणूच्या केंद्रकामध्ये 2 अणु कण आहेत, ते म्हणजे प्रोटॉन व न्यूट्रॉन। प्रोटॉन धनप्रभारित आहे, न्यूट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो। तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणूच्या केंद्रकामध्ये आहेत। त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन असं म्हटलं जातं। हे सर्व अणूचे अणुकण आहेत किंवा यालाच अवकण असं देखील म्हटलं जातं। केंद्रकाबाहेरील भागामध्ये इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात, या केंद्रकाच्या भोवती फिरत असतात आणि इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार असतो। लक्षामध्ये असू द्या, इलेक्ट्रॉनवर जितका प्रभार आहे तितकाच धनप्रभार या प्रोटॉनवरती असतो आणि न्यूट्रॉनवर कोणताच प्रभार नाही। त्यामुळे प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे 3 अणूमध्ये असणारे कण आहेत। प्रोटॉन आणि न्यूट्रॉन केंद्रकामध्ये आहेत, इलेक्ट्रॉन केंद्रकाच्या बाहेर कक्षामध्ये फिरत असतात, परिभ्रमण करत असतात। प्रोटॉनवर धनप्रभार, न्यूट्रॉनवर कोणताच प्रभार नाही आहे, परंतु इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार आहे। अणूचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉनची संख्या म्हणजे अणुअंक आहे। केंद्रकामधील प्रोटॉनची संख्या म्हणजेच अणुअंक, आणि अणुअंक आपण कॅपिटल Z ने दर्शवत असतो। त्यानंतर आणखी एक गोष्ट आहे आपल्याला पुढे, ती म्हणजे अणुवस्तुमानांक आपण कॅपिटल A ने दर्शवत असतो। ह्या गोष्टी लक्षात असू दे, यावर बरेचसे प्रश्न आपल्याला आलेले आहेत। आता अणुवस्तुमानांक म्हणजे काय, अणु आणि वस्तुमानांक किंवा त्याचं वस्तुमान, अणूचं वस्तुमान पूर्णपणे त्याच्या केंद्रकामध्ये एकवटलेलं आहे आणि केंद्रकामध्ये काय न्यूक्लिऑन आहेत, म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत। तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या बेरजेला अणुवस्तुमानांक म्हणायचं असतं। अणुवस्तुमानांकामध्ये इलेक्ट्रॉनचा सहभाग काहीच नसतो। त्याचं कारण इलेक्ट्रॉनचं वस्तुमान अतिशय नगण्य, खूप कमी आहे। त्यामुळे एखाद्या अणूचं वस्तुमान करत असताना इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानाला किंवा इलेक्ट्रॉनच्या वस्तुमानाचा फारसा विचार करत नाहीत। त्यामुळे एखाद्या अणूचं वस्तुमान ठरवत असताना केवळ त्याच्या केंद्रकामध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या संख्येची बेरीज केली जाते आणि तो अणुवस्तुमानांक कॅपिटल A ने दर्शवला जातो। त्यानंतर पुढील मुद्द्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं। मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, की इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे काय असेल, आत्ताच माहिती घेतली आपण। अणूला केंद्रक असतं ज्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत आणि
हे जे कक्ष आहेत या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉनची विभागणी झालेली असते. एक उदाहरण घेऊया आपण. तर या ठिकाणी आपण कार्बनचं उदाहरण घेतलेलं आहे. कार्बनचा अणुअंक हा 6 आहे. अणुअंक 6 म्हणजेच प्रोटॉनची संख्या 6 असेल आणि जेवढे प्रोटॉन असतात तितकेच इलेक्ट्रॉन असतात. मग इथे इलेक्ट्रॉन किती येतील? 6च असतील. म्हणजेच अणुअंक किती आहे? 6. हे 3 गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो. अणुअंक जो आपण कॅपिटल Z ने दर्शवतो, अणुअंक, त्यानंतर इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या, हे तिन्ही संख्या समानच असतात. त्यामुळे हे 6 जे इलेक्ट्रॉन आहेत यांची कक्षानिहाय विभागणी ह्यालाच आपण इलेक्ट्रॉनची किंवा इलेक्ट्रॉन स्वरूपण असं म्हणत असतो. इलेक्ट्रॉन स्वरूपण करत असताना काही नियम आहेत. पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा, या कक्षामध्ये हे इलेक्ट्रॉन विभागलेले आहेत एका सूत्रानुसार, एका नियमानुसार. केंद्रकाजवळची जी कक्षा आहे त्या कक्षेला आपण पहिली कक्षा म्हणतो. ही झाली पहिली कक्षा. त्यानंतर दुसरी कक्षा. अशा प्रकारे जेवढे अधिक इलेक्ट्रॉन असतील तेवढ्या या कक्षांची संख्या वाढत जाते. त्यानुसार कार्बनचा जो अणू आहे त्यामध्ये 2च कक्षांची आवश्यकता आहे, पहिली कक्षा आणि दुसरी कक्षा. आता लक्षामध्ये असू द्या, या कक्षांना दर्शवण्यासाठी काही इंग्रजी बाराखडी किंवा अल्फाबेट्सचा आपण वापर करत असतो. पहा या ठिकाणी हे कक्षा आहेत, पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी आणि चौथी. आणि यांना दर्शवण्यासाठी आपण काही इंग्रजी अक्षर वापरलेले, अल्फाबेट वापरलेले आहेत. पहिल्या कक्षेसाठी के, त्यानंतर एल, त्यानंतर एम आणि एन. तर या प्रकारचे हे लक्षात घ्या. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येतो की दुसऱ्या कक्षेला इलेक्ट्रॉन स्वरूपात लिहित असताना दुसऱ्या कक्षेला आपण टिंबटिंब या इंग्रजी अक्षराने दर्शवतो. उत्तर असेल एल. तर या ठिकाणी पहिली कक्षा म्हणजे के कक्षा, त्यानंतर एल कक्षा. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, नियमच आहे. पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन समाविष्ट होऊ शकतात. दुसऱ्या कक्षेमध्ये इथे मी लिहित आहे पहा, पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, त्यानंतर 18 आणि त्यानंतर 32. तर हे जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन त्या कक्षेमध्ये सामावले जाऊ शकतात त्याची संख्या मी या ठिकाणी लिहिलेली आहे. हे संख्या शोधण्यासाठी एक सूत्र आहे मित्रांनो. सूत्र असेल 2n चा वर्ग. इथं n म्हणजे काय असेल? कक्षा क्रमांक. त्याचबरोबर जेवढी कक्षा वाढत जातील तेवढे त्या कक्षेची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता ही अधिक असते. त्यानंतर n ची संख्या जर वाढली, कक्षांची संख्या जर वाढली, शेवटच्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त ऊर्जा सामावलेली असते आणि पहिल्या कक्षेमध्ये म्हणजेच के कक्षेमध्ये ऊर्जा सर्वात कमी असते. त्यानुसार आपण या 6 इलेक्ट्रॉनची विभागणी या कक्षेमध्ये कशी असते, म्हणजेच या कार्बनच्या अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं असतं त्याविषयी आपण माहिती घेऊया. म्हणजेच पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 6 मधून 2 गेले, उरले किती? 4 इलेक्ट्रॉन. तर 2,4 हे या कार्बनच्या अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपण असतं. तर अशा प्रकारे आपल्याला हे इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिणं आवश्यक आहे या इथल्या या नियमानुसार. त्यानंतर या ठिकाणी प्रश्न का विचारला पहा मित्रांनो, की टिंबटिंब मूलद्रव्याची संयोज्य 0 असते. संयोज्य म्हणजे काय त्याविषयी माहिती घेऊया आणि त्यानंतर मग आपण एक एक प्रश्नाला सुरुवात करूया. संयोज्य म्हणजे एखाद्या मूलद्रव्याची इतर मूलद्रव्यासोबत संयोग पावण्याची क्षमता. म्हणजे एखादा अणू इतर मूलद्रव्याच्या अणूसोबत किती अणूसोबत संयोग पाहू शकतो त्याला म्हणायचं संयोज्य. हे आता 7वी मध्ये आपण सखोलपणे याविषयी माहिती घेतलेली आहेच. आता इथं उदाहरणामध्ये कार्बनची संयोज्य किती असेल, संयोज्य शोधायची कशी त्याविषयी माहिती घेऊया. संयोज्य शोधण्यासाठी आपल्याला त्या मूलद्रव्याचा अणुअंक माहिती असणे आवश्यक आहे, पहिला मुद्दा. त्यानंतर अणुअंक माहिती असल्यानंतर आपण त्या मूलद्रव्याचं, त्या अणूचं इलेक्ट्रॉन स्वरूपाने आपल्याला लिहिता यायला पाहिजे. इलेक्ट्रॉन स्वरूपाने लिहिल्यानंतर शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना म्हणायचं आहे संयोज्य इलेक्ट्रॉन. आणि या शेवटच्या कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून म्हणजेच संयोज्य इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून आपण त्या मूलद्रव्याची संयोज्य शोधू शकतो. लक्षामध्ये घ्या, या ठिकाणी कार्बनची संयोज्य 4 येईल. संयोज्य शोधण्यासाठी एक ट्रिक सांगतो मित्रांनो, लक्षामध्ये असू द्या. ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये संयोज्य इलेक्ट्रॉनची संख्या, संयोज्य
इलेक्ट्रॉनची संख्या ही 1 असेल, 2 असेल किंवा 3 असेल, तर शेवटच्या कक्षामध्ये जर 1 इलेक्ट्रॉन असेल अथवा 2 असेल किंवा 3 असेल तर हीच त्या मूलद्रव्याची संयुजे असेल. असं कुठपर्यंत चालेल? 4 पर्यंत. त्यानंतर पुढे अंक लक्षात घ्या, 5, 6, 7 पर्यंत. म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये जर आता 5 इलेक्ट्रॉन असतील तर या 5ला 8 मधून वजा करायचं मित्रांनो. उत्तर किती येईल? 3 येईल. म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजे किती आली? 3 आलेली. त्यानंतर शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन असतील तर या 6ला 8 मधून वजा करा, उत्तर 2 येईल. तर शेवटच्या कक्षेमध्ये किंवा संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या जर एखाद्या मूलद्रव्याची 6 असेल तर त्याची संयुजा ही 2 येईल. आणि शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स असतील तर त्या मूलद्रव्याची संयुजा किती येईल? 1 येईल. आणि जर एखाद्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 असतील तर 8 मधून 8 गेले, उत्तर 0 येईल. म्हणजेच त्या मूलद्रव्याची संयुजा ही 0 असेल. परत एकदा सांगतो, जर एखाद्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन असेल तर त्याची संयुजा 1, 2 इलेक्ट्रॉन असतील संयुजा 2च, 3 इलेक्ट्रॉन असतील संयुजा 3, असं 4 पर्यंत लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर 4 पर्यंत का? कारण 4च्या नंतर आता संयुजा उलट सुरू होईल. जसं या ठिकाणी संयुजा 1, 2, 3 1-1 ने वाढत जात होती, आता इथं 1-1 ने कमी होत जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला ही संयुजा शोधायची आहे. चला पहिला प्रश्न पहा की टिंबटिंब या मूलद्रव्याची संयुजा 0 असते. पर्याय पाहूया. पहिला पर्याय हायड्रोजन, दुसरा पर्याय सोडियम, तिसरा पर्याय ऑक्सिजन आणि शेवटचा पर्याय हेलियम. तर सर्वात अगोदर आपल्याला या सर्व मूलद्रव्यांची अणुअंक असणं माहीत असणं आवश्यक आहे. हायड्रोजनचा अणुअंक 1, त्याचा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपात पुढे लिहित आहोत, हे त्याचा अणुअंक. सोडियमचा 11, चलायचं इलेक्ट्रॉन स्वरूपात लिहूया आपण, 2, 8, 1. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 1च इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनचा अणुअंक 8, चला इलेक्ट्रॉन स्वरूपात लिहूया आपण, 2,6. हेलियमचा अणुअंक 2 आहे मित्रांनो, त्यामुळं याचं इलेक्ट्रॉन स्वरूपात 2च येईल. प्रत्येक मूलद्रव्याचा द्विक अथवा अष्टक पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न सतत सुरू असतो. त्यानुसार प्रत्येक मूलद्रव्याला शेवटच्या कक्षेमध्ये 2 अथवा 8 इलेक्ट्रॉन असणं आवश्यक आहे. मागच्या इयत्तेमध्ये आपण अभ्यास केलेला आहे निष्क्रिय वायूंचा, ज्याला आपण राजवायू देखील म्हणत असतो. हे वायू कोणते आहेत? हेलियम, निऑन आणि आर्गॉन. हेलियमचा अणुअंक 2, निऑनचा 10 आणि आर्गॉनचा 18. आता यांना निष्क्रिय वायू किंवा राजवायू का म्हणत असतात? कारण या सर्वांची संयुजा 0 असते. त्याचं कारण काय? किंवा 0 संयोजक कधी म्हणतो आपण? तर ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात त्या मूलद्रव्याची संयुजा ही 0 असते. परंतु या ठिकाणी हेलियम एक विशेष करून लक्षामध्ये असू द्या, कारण हेलियमच्या पहिल्या आणि शेवटच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. हेलियमची पहिली कक्षा म्हणजेच ज्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, कारण याचा अणुअंकच 2 आहे आणि पहिली कक्षा तीच शेवटची कक्षा आहे. त्यामुळे याचं आणि पहिल्या कक्षेची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमताच 2 आहे, त्यामुळे याचे द्विक पूर्ण आहे. आता हेलियम कोणाला इलेक्ट्रॉन देणारही नाही आणि घेणारही नाही. परंतु सोडियम शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. याला अष्टक पूर्ण करून घेण्यासाठी बाहेरून एकतर 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील किंवा 1 इलेक्ट्रॉन कोणाला तरी द्यावा लागेल. त्यानुसार सोडियम काय करतो? 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो आणि सोडियमचं अष्टक पूर्ण होतं. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, निऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपात 2,8. ह्याचं अष्टक पूर्ण आहे म्हणजे याची संयुजा 0 आहे. आर्गॉन पहा 2,8,8. शेवटच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे याचं देखील अष्टक पूर्ण आहे, संयुजा 0 आहे. त्यामुळे खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संयुजा 0 असेल? तर उत्तर असेल हेलियम, कारण याचं द्विक पूर्ण आहे त्यामुळे याची संयुजा ही 0 असेल. पुढे जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. ट्रिटियम हे टिंबटिंबचे समस्थानिक आहे.
या पाठामध्ये आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे समस्थानिकांचा, ज्यालाच आपण आयसोटोप्स असं देखील म्हणत असतो. समस्थानिक म्हणजे एखाद्या मूलद्रव्याचे असे काही अणू असतात की त्यांचा अणुअंक समान असतो परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतो, त्यालाच आपण समस्थानिक असं म्हणत असतो. म्हणजेच या समस्थानिकामध्ये अणुअंकाची संख्या समान असते परंतु अणुवस्तुमानांकाची संख्या भिन्न असते. थोडक्यात काय म्हणूया आपण की प्रोटॉनची संख्या समान असते परंतु न्यूट्रॉनची संख्या ही वेगळी असते, त्यालाच आपण समस्थानिके असे म्हणत असतो. तर आपल्या पाठामध्ये कार्बन, त्यानंतर हायड्रोजन आणि क्लोरीन या समस्थानिकांचा उल्लेख केलेला आहे. कार्बनचे 3 समस्थानिक आहेत, कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14. हायड्रोजनचे ड्यूटेरियम आणि ट्रिटियम हे समस्थानिक आहेत. त्यानंतर क्लोरीनचे देखील 2 समस्थानिक आहेत, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. तर या ठिकाणी विचारलेलं आहे की ट्रिटियम हे टिंबटिंबचे समस्थानिक आहे. पर्याय पाहूया. पहिला पर्याय तो म्हणजे कार्बन, दुसरा पर्याय क्लोरीन, तिसरा पर्याय हायड्रोजन आणि चौथा पर्याय नायट्रोजन. तर ट्रिटियम हे हायड्रोजनचे समस्थानिक आहे. हायड्रोजनचे 3 समस्थानिक स्वतः हायड्रोजन, त्यानंतर ड्यूटेरियम आणि ट्रिटियम, जे आपल्याला आपण हेवी वॉटर किंवा जड पाणी असं म्हणत असतो ना, तर यामध्ये ह्याचा वापर केलेला असतो. पुढचा प्रश्न क्रमांक 3. भारतात टिंबटिंब या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. पर्याय पाहूया. युरेनियम 235, त्यानंतर थोरियम 232, तिसरा पर्याय युरेनियम 238 आणि त्यानंतर शेवटचा चौथा पर्याय क्रिप्टॉन 92. तर हे सर्व किरणोत्सारी मूलद्रव्ये आहेत मित्रांनो, ज्यांचा वापर अणुभट्टीमध्ये केला जातो. तर कोणत्या या किरणोत्सारी पदार्थाचे साठे भारतामध्ये सर्वाधिक जास्त आहेत ते आपल्याला विचारलं तर याचं योग्य उत्तर आहे थोरियम 232. याचे साठे भारतामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये आढळतात. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4. मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग टिंबटिंब क्षेत्रामध्ये केला जातो. पर्याय पाहूया. पहिला पर्याय औद्योगिक, दुसरा पर्याय कृषी, तिसरा पर्याय वैद्यक व संशोधन आणि शेवटचा चौथा पर्याय वरील सर्व. तर लक्षात घ्या मित्रांनो, या जे काही मूलद्रव्य आहेत ह्या सर्व मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग या सर्वच क्षेत्रामध्ये केला जातो. त्यामुळे याचं योग्य उत्तर असेल शेवटचा पर्याय वरील सर्व. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 32 न्यूक्लियॉन व 16 इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यांची संयुजा टिंबटिंब असेल. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो आणि अतिशय सोपा आहे. 32 न्यूक्लियॉन म्हणजेच काय आहे? न्यूक्लियॉन कशाला म्हणतो आपण? प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येला आपण 32 म्हणतो. म्हणजे असा एक मूलद्रव्य आहे की त्याच्या अणूमध्ये 32 प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहेत. दोघांची बेरीज केल्यानंतर किती येते? 32 येते. त्याला म्हटलं न्यूक्लियॉन. तर 32 न्यूक्लियॉन व 16 इलेक्ट्रॉन असणाऱ्या मूलद्रव्यांची संयोजक किती असेल? तर याचे आपण पर्याय पाहूया आणि त्यानंतर स्पष्टीकरण घेऊन उत्तराकडे जाऊया आपण. पहिला पर्याय 6, दुसरा पर्याय 8, तिसरा पर्याय 0 आणि शेवटचा चौथा पर्याय म्हणजे 2. तर आपण संयुजा शोधूया. तर या अगोदर आपण चर्चा केलेल्याप्रमाणे संयुजा शोधण्यासाठी आपल्याला त्या मूलद्रव्याचा अणुअंक माहीत असणे आवश्यक आहे. मग या ठिकाणी अणुअंक दिलेला नसला तर आपण सांगू शकतो, कारण इलेक्ट्रॉनची संख्या आणि अणुअंक Z हा समान असतो मित्रांनो. मग इथं अणुअंक किती आहे? 16 आहे. चल याचं इलेक्ट्रॉन स्वरूपात लिहूया. पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, 16 पैकी 10 इलेक्ट्रॉन इथं आलेले आहेत. उरले किती? 6. हे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. यावरून आता आपण संयुजा शोधूया. शेवटच्या कक्षेमध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. तर या 6ला 8मधून आपण वजा केल्यानंतर उत्तर किती येतं? 2. ही त्याची संयुजा आहे मित्रांनो. 2 ही या मूलद्रव्याची संयुजा आहे. मग इथं पर्याय दिलेला आहे. चौथा पर्याय ही त्याची संयुजा आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 उत्तर 2 असेल. या मूलद्रव्याची संयुजा 2 आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, इथं 32 न्यूक्लियॉन हे आपल्याला गोंधळामध्ये टाकण्यासाठी सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत. मुद्दा काय आहे? आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या ही माहिती असणं आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनची संख्या बरोबर प्रोटॉनची संख्या बरोबर अणुअंक.
म्हणजे जर इलेक्ट्रॉन माहीत असेल तर प्रोटॉनची संख्या काढता येईल, किंवा प्रोटॉनची संख्या माहीत असेल तर इलेक्ट्रॉनची व त्यानंतर अणू अंक. तर अशा प्रकारे उत्तर लक्षामध्ये ठेवा किंवा प्रश्न प्रकार लक्षामध्ये असू द्या. पुढचा प्रश्न क्रमांक 6. पोटॅशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपात टिंबटिंब आहे. खूप सोपा प्रश्न मित्रांनो. पोटॅशियम पहिला पर्याय तो म्हणजे 2 8 1, त्यानंतर 2 8 8, 7, तिसरा पर्याय 2, 8, 8, 1, शेवटचा पर्याय 2, 8, 7. पोटॅशियम त्याचा अणुअंक माहिती आहे मित्रांनो. अणुअंक आहे 19. इलेक्ट्रॉन स्वरूपात काय येईल 2, 8, 8, 1. बघा पर्यायामध्ये दिलेलं आहे का. तर पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. 2, 8, 8, 1 हे याचं इलेक्ट्रॉन स्वरूप आहे. पुढे जाऊया. बेरिलियमच्या अणुप्रारूपात Z=4 व मॅग्नेशियमच्या अणुप्रारूपात Z=12 आहे, तर त्यांची टिंबटिंबाची संख्या समान असेल. आता अणुप्रारूप म्हणजे काय मित्रांनो, इलेक्ट्रॉन स्वरूपात. बेरिलियमचा Z म्हणजे काय, अणुअंक किती आहे तो 4. अणुअंक किती आहे 4 आहे. ह्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपात घेऊया आपण 2, 2. ओके, त्यामुळे याची संयोजक किती आली 2च आली आहे. त्यानंतर मॅग्नेशियम किती आहे, त्याचा अणुप्रारूप म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपात लिहूया आपण. अणुअंक किती आहे, अणुअंक आहे 12. इलेक्ट्रॉन स्वरूपात किती येईल 2, 8, 2. ठीक आहे. मॅग्नेशियमचे देखील संयोजक 2च आहे. तर आपल्याला काय विचारलंय, त्यांची टिंबटिंबाची संख्या समान असेल. पर्याय पाहूया. पहिला पर्याय प्रोटॉनची संख्या समान. कोणत्याच मूलद्रव्याची प्रोटॉनची संख्या समान नसते मित्रांनो, त्यामुळे पर्याय चूक आहे. संयोजक इलेक्ट्रॉन ठीक आहे पाहूया. त्यानंतर कवचे पाहिले आपण. बेरिलियमचं कवच 2, 2, मॅग्नेशियम 2, 8, 2. मॅग्नेशियममध्ये कवच 3 आहेत आणि इथं 2 आहेत. कवचाची संख्या देखील समान नाही आहे. त्यानंतर न्यूट्रॉनची संख्या देखील समान नाही आहे. उत्तर काय येईल, संयोजक इलेक्ट्रॉन बेरिलियममध्ये 2 आणि मॅग्नेशियममध्ये देखील 2च. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 संयोजक इलेक्ट्रॉन हे उत्तर या ठिकाणी योग्य आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8. कार्बनमध्ये 6 आणि त्याच्या डोक्यावरती काय लिहिलं मित्रांनो 12. लक्षामध्ये असू द्या. 6 आणि त्याच्या पायथ्याशी आपण अणुअंक लिहित असतो आणि त्याच्यावरती अणुवस्तुमानांक असतो. मग कार्बनचा अणुअंक 6 वरती लिहिलेला 12 जो आहे हा असेल अणुवस्तुमानांक. तर त्यानुसार कार्बनमध्ये 6 न्यूट्रॉन असतील, तर ऑक्सिजनमध्ये आता इथं परत दिलेलं आहे ऑक्सिजन अणुअंक 8 आणि वरती 16 म्हणजे अणुवस्तुमानांक. तर अशा प्रसंगी ऑक्सिजनमध्ये न्यूट्रॉनची संख्या टिंबटिंब आहे, म्हणजे किती आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पाहूया पर्याय काय काय दिलेले आहेत. पहिला पर्याय 4, दुसरा पर्याय 12, तिसरा पर्याय 8 आणि चौथा पर्याय 24. आपल्याला अणुवस्तुमानांक दिलेला आहे 12, तर न्यूट्रॉनची संख्या शोधायची. तर अणुवस्तुमानांक म्हणजेच काय आहे, केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज आहे, त्याला आपण अणुवस्तुमानांक म्हणत असतो. मग या ठिकाणी अणुवस्तुमानांक 12 दिलेला आहे मित्रांनो. तर यामधून जर आपण प्रोटॉनची संख्या वजा केली तर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या मिळेल. त्यानुसार जर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या जर शोधायची आहे, n बरोबर अणुवस्तुमानांक वजा प्रोटॉन, तर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या मिळेल. म्हणजे या ठिकाणी अणुवस्तुमानांक आहे 12, यामधून प्रोटॉनची संख्या वजा करूया. प्रोटॉन किती असतील, जेवढे अणुअंक आहेत 6 तेवढेच प्रोटॉन आहेत. त्यानुसार न्यूट्रॉनची संख्या किती येईल 6 येईल. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या कार्बनमध्ये 6 न्यूट्रॉन आहेत, तर ऑक्सिजनमध्ये न्यूट्रॉनची संख्या शोधूया. तर लक्षामध्ये घ्या अणुवस्तुमानांक किती आहे या ठिकाणी 16. त्याच्यातून काय वजा करायचंय 8 वजा करायचंय. उत्तर किती येईल 8च. त्यानुसार ऑक्सिजनमध्ये न्यूट्रॉनची संख्या ही 8 येईल. त्यानुसार पर्याय क्रमांक 3, 8 हे याचं उत्तर असेल. पुढे जाऊया. पुढील प्रश्न क्रमांक 9. एक यू स्मॉल यू बरोबर. तर या ठिकाणी लक्षात घ्या अणूचा अणुवस्तुमानांक मोजण्यासाठी आपण AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिट
पूर्वी याचा वापर केला जात होता, AMU असं म्हटलं जात होतं. आता फक्त या ठिकाणी स्मॉल यूचा वापर केला जातो. हेच आपण डाल्टनमध्ये देखील मोजत असतो. तर एक डाल्टनची किंमत किती आहे हे शोधायचं आपल्याला. पर्याय दिलेत, एकूण 4 पर्याय दिलेत. म्हणजेच या ठिकाणी 1 U म्हणजे त्याला युनिफाईड मास असं देखील म्हटलं जातं. त्याची किंमत आहे 1.66 गुणिले 10⁻27 किलोग्रॅम. त्यानंतर जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 10. H2O या रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे, तर Fe2O3 या सूत्रानुसार Fe ची संयुजा टिंबटिंब ठरते. तर या पाण्याच्या रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. आता इथे या ठिकाणी लक्षात घ्या, H2O तिरकस पद्धतीनुसार आपण काही रेणुसूत्रांची संयुजा शोधत असतो. म्हणजेच या ठिकाणी ऑक्सिजनची संयुजा आहे 2 आणि हायड्रोजनची संयुजा असेल 1. याला आपण असं देखील लिहूया. मी खाली लिहित आहे या प्रकारे, तिरकस. म्हणजे ही जी 2 संयुजा कोणाची असेल, ऑक्सिजनची, आणि त्या ऑक्सिजनच्या पायथ्याशी काहीच नाहीये, म्हणजे 1 तर आहेच ना, तर ही 1 संयुजा आहे या हायड्रोजनची. आता या ठिकाणी आयर्न ऑक्साईड Fe2O3 इथं देखील आपण तिरकस पद्धतीनुसार संयुजा घेऊया या प्रकारे. ऑक्सिजनची संयुजा 2, चला इथं Fe ची संयुजा किती येईल, मग 3 येईल. पर्याय पाहूया. पहिला पर्याय 2, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 5, चौथा पर्याय 6. तर आत्ताच आपण चर्चा केलेल्याप्रमाणे लोहाची, आयर्नची संयुजा ही 3 आहे. त्यामुळे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. पुढे जाऊया. पुढील प्रश्न क्रमांक 11. टिंबटिंब हे न्यूक्लियॉनचे प्रकार आहेत. सोपं आहे मित्रांनो. पहिला पर्याय प्रोटॉन, दुसरा पर्याय इलेक्ट्रॉन, तिसरा पर्याय न्यूट्रॉन आणि शेवटचा चौथा पर्याय क्रमांक 1 व 3 दोन्हीही. पर्याय क्रमांक 1 काय आहे, प्रोटॉन. तिसरा काय, न्यूट्रॉन. तर बरोबर आहे, न्यूक्लियॉन म्हणजेच काय, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. त्यामुळे शेवटचं पर्याय हे याचं योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 व 3 दोन्हीही. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. टिंबटिंब या समस्थानिकाचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी होतो. तर आपल्याला पुस्तकामध्ये वेगवेगळ्या समस्थानिकांच्या उपयोगांची माहिती दिलेली आहे. ती देखील तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करून घ्यायची आहे. पहिला पर्याय कोबाल्ट 60, दुसरा पर्याय आयोडीन 131, तिसरा पर्याय सोडियम 24, शेवटचा पर्याय कार्बन 14. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सोडियम 24. तर या समस्थानिकाचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळामधील चिरा शोधण्यासाठी केला जातो. पुढचा प्रश्न क्रमांक 13. भारतीय तत्वज्ञ कणाद यांच्या मतानुसार टिंबटिंब हा अनाशवंत असतो. पर्याय पाहूया. अणु, दुसरा पर्याय परमाणु, तिसरा पर्याय जीवाणू, शेवटचा पर्याय न्यूट्रॉन. तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 परमाणु. परमाणु हा अनाशवंत असतो, म्हणजे ज्याचा की नाश होत नाही. पदार्थाच्या अविभाज्य कणाला अणु असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 14. जर सोडियम धातू पाण्यात ठेवला तर तो जळतो आणि टिंबटिंब रंगाची ज्योत दिसते. कोणता रंग आहे पाहूया. पहिला पर्याय पिवळ्या रंगाची, दुसरा पर्याय निळ्या, तिसरा पर्याय पांढऱ्या आणि चौथा पर्याय वरीलपैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पिवळ्या रंगाची ज्योत आपल्याला मिळत असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 15. भारतामध्ये आज 2018 या वर्षी सुद्धा टिंबटिंब इतक्या अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. तर आपल्या पाठाच्या शेवटच्या परिच्छेदामध्ये ह्याचं उत्तर आहे मित्रांनो. पर्याय पाहूया. पहिला पर्याय 24, दुसरा पर्याय 20, तिसरा पर्याय 22, शेवटचा पर्याय चौथा 26. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो 22. म्हणजेच भारतामध्ये 2018 या वर्षी एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित होत्या किंवा आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 16. एक ई बरोबर म्हणजे एका इलेक्ट्रॉनवरती किती ऋण प्रभार असतो ते आपल्याला सांगायचं आहे. पर्याय पाहूया.
पहिला पर्याय 1.66 गुणिले 10⁻27 किलोग्राम, दुसरा पर्याय 1.6 गुणिले 10⁻19 कुलम, तिसरा पर्याय 1.66 गुणिले 10⁻27 कुलम, शेवटचा पर्याय 1.66 गुणिले 10⁻19 किलोग्राम. त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 इतका ऋणप्रभार या इलेक्ट्रॉनवरती असतो. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 17. ॲल्युमिनियम या मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कक्षेत टिंबटिंब संयुजा इलेक्ट्रॉन असतात. ॲल्युमिनियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये किंवा संयुजा कक्षेमध्ये नेमके किती इलेक्ट्रॉन असतात ते आपल्याला सांगायचं आहे. पहिला पर्याय 7, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 4, शेवटचा पर्याय 4. या ठिकाणी दोन्ही पर्याय एकसारखे चालले आहेत. चला आपण या ठिकाणी पर्याय बदलूया. 2. ठीक आहे. तर आपण याचं उत्तर शोधूया. यासाठी आपल्याला ॲल्युमिनियमचा इलेक्ट्रॉन स्वरूपण माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी ॲल्युमिनियमचा अणुअंक आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. ॲल्युमिनियमचा अणुअंक आहे 13. ह्याचा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहूया 2,8,3. ठीक आहे. त्यानुसार बाह्यतम कक्षेमध्ये टिंबटिंब संयुजा इलेक्ट्रॉन आहेत. पहिली कक्ष KLM. तिसऱ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत 3. त्यानुसार याचं उत्तर किती येईल पर्याय क्रमांक 2 हेचं योग्य उत्तर आहे. तर 3 संयुजा इलेक्ट्रॉन असतात. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 18. कार्बनचे टिंबटिंब समस्थानिक नाही म्हणजे खालीलपैकी एक समस्थानिक हे कार्बनचं नाही आहे. त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. त्याचं पर्याय शोधायचं आहे. कार्बन 10, कार्बन 13, कार्बन 14 आणि कार्बन 12. आपण या अगोदर चर्चा केल्याप्रमाणे कार्बनचे 3 समस्थानिक आहेत. कार्बन 12, 13 आणि 14. मग कोणतं समस्थानिक नाही मित्रांनो कार्बन 10. त्यानुसार पर्याय क्रमांक 1 कार्बन 10 हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच हे याचं समस्थानिक नाही. बाकी मग कार्बन 13, 14 आणि 12 हे कार्बनची समस्थानिक आहेत. पुढे जाऊया. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 19. टिंबटिंब निष्क्रिय वायू आहे. निऑन, आर्गॉन, ऑक्सिजन. शेवटचा पर्याय 1 व 2 दोन्ही. तर निऑन आणि आर्गॉन हे 2 निष्क्रिय वायू आहेत. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न. टिंबटिंबच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात. आपल्याला माहिती आहे की मूलद्रव्याच्या एकाच रेणूमध्ये एक सारखेचे अणू असतात. त्यानुसार पर्याय पाहूया. पहिला पर्याय अमोनिया, दुसरा पर्याय हायड्रोजन क्लोराईड, तिसरा पर्याय ब्रोमीन, चौथा पर्याय मिथेन. या ठिकाणी हे जे 4 पर्याय दिलेले आहेत यापैकी आपल्याला मूलद्रव्य शोधायचं आहे. संयुग आहे त्यामुळे पहिला पर्याय चूक आहे. हायड्रोजन क्लोराईड देखील संयुग आहे. मिथेन देखील संयुग आहे. परंतु ब्रोमीन हे मूलद्रव्य आहे. तर ब्रोमीनच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतील कारण ब्रोमीन हा एकच या ठिकाणी मूलद्रव्य आहे. बाकी सर्व हे संयुग आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ब्रोमीन हे याचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. टिंबटिंबनुसार अणू अविभाजनीय असतो. पहिला पर्याय रुदरफोर्डच्या अणुप्रारूपानुसार, दुसरा पर्याय डाल्टनच्या सिद्धांतानुसार, थॉम्सनच्या सिद्धांतानुसार आणि शेवटचा पर्याय बोरच्या अणुप्रारूपानुसार. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डाल्टनच्या सिद्धांतानुसार अणू हा अविभाजनीय असतो ज्याचं पूर्ण विभाजन होत नाहीये. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. मूलद्रव्याचा अणुअंक टिंबटिंब या चिन्हाने दर्शवतात. खूप सोपा प्रश्न मित्रांनो. उत्तर देखील सोपं आहे. पहिला पर्याय A, दुसरा पर्याय P, तिसरा पर्याय N, शेवटचा पर्याय Z. तर A आपण अणु वस्तुमानांक यासाठी दर्शवतो. P प्रोटॉनसाठी, N स्मॉल n ने आपण न्यूट्रॉन दर्शवत असतो. त्यानंतर Z हेच योग्य उत्तर आहे. तर मूलद्रव्याचा अणुअंक कॅपिटल Z या चिन्हाने अक्षराने आपण दर्शवत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 23. अणूच्या N कवचात जास्तीत जास्त टिंबटिंब इलेक्ट्रॉन असू शकतात. पर्याय पाहूया. 8, दुसरा पर्याय 16, तिसरा पर्याय 20 आणि शेवटचा पर्याय 32.
तर लक्षात घ्या KLM आणि शेवटचा कवच, चौथं कवच म्हणजे N कवच. तर या चौथ्या कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन सामावले जाऊ शकतात पहा. पहिल्या कवचामध्ये 2, 8, 18 आणि 32. 2 यांचा वर्ग या सूत्रानुसार N म्हणजे एक कक्षा क्रमांक असेल. त्याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4. 32 इलेक्ट्रॉन सामावले जाऊ शकतात N कवचामध्ये. पुढचा प्रश्न, सल्फरमध्ये 16 प्रोटॉन व 16 न्यूट्रॉन असतील तर त्याचा अणुअंक व अणुवस्तुमानांक टिंबटिंब असेल. म्हणजे त्या ठिकाणी अणुअंक आणि अणुवस्तुमानांक शोधायचं मित्रांनो. पहिला पर्याय 16 16, दुसरा पर्याय 32 32, तिसरा पर्याय 32 16 आणि शेवटचा पर्याय 16 32. सर्वात अगोदर आपल्याला अणुअंक शोधायचे. सल्फरमध्ये प्रोटॉन किती आहेत? 16. त्यानुसार अणुअंक किती असेल? 16च आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. अणुअंक 16 आलेला आहे, परंतु त्याचा अणुवस्तुमानांक किती असायला हवा? न्यूट्रॉनची किंमत दिली आपल्याला इथं, प्रोटॉनची देखील किंमत दिलेली आहे. अणुवस्तुमानांक म्हणजे काय? A बरोबर P अधिक N. प्रोटॉनची किंमत 16 घेऊया. न्यूट्रॉन किती आहेत? 16. त्यानुसार अणुवस्तुमानांक किती असेल? 32. त्यानुसार 16 32 हेच योग्य उत्तर असेल. पर्याय क्रमांक 4 16 अणुअंक आणि 32 अणुवस्तुमानांक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. सोडियमचा अणुअंक 11 असेल तर त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण किती असेल? 2 8 1, 2 6 3, 2 1 8 आणि शेवटचा पर्याय 2 3 6. खूप सोपा प्रश्न मित्रांनो. ह्याचं उत्तर काय असेल? 2 8 1 हे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे. पहिल्या कक्षेमध्ये 2, पुन्हा 8 आणि तिसऱ्या शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 26. टिंबटिंब कवच हे केंद्रकाच्या जवळचे कवच आहे. किती सोपा प्रश्न मित्रांनो. N, त्यानंतर K, पुन्हा M आणि शेवटचा पर्याय तो म्हणजे L. तर कवचाची मांडणी 1 2 3 4. पहिलं कवच आपण कशाने दर्शवत असतो? K. त्यानुसार उत्तर काय येईल? K. तर K कवच हे केंद्रकाच्या सर्वात जवळचं कवच असतं. आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 2 असेल तर मॅग्नेशियमची संयुजा कवच हे टिंबटिंब असेल. पहिला पर्याय N कवच, दुसरा पर्याय K कवच, तिसरा पर्याय M कवच, शेवटचा पर्याय L कवच. तर K L M तिसरं कवच हे संयुजा इलेक्ट्रॉनचं कवच असतं आणि त्याला आपण M या इंग्रजी अक्षराने दर्शवत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हेच योग्य उत्तर असेल मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो आजच्या या 5व्या पाठावर आधारित या व्हिडिओमध्ये आपण एकूण 27 महत्त्वाचे प्रश्न निवडलेत. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये असेच महत्त्वाचे प्रश्न घेऊन आपण येणार आहोत. तर मित्रांनो असेच वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञान विषयाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.